त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय मालसाड विरुद्ध ससेगाव. यस, इथे पहिलाच बॉल प्रशांत सोनेच्या बॅट मधून येतोय. तडाखा बॉल चाललाय सरळ स्कोअर लाईक सीमारेषेच्या बाहेर. प्रशांतच्या बॅट मधून येणारा या इनिंग मधील पहिला चौकार. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. अनिल पाटील बॉलिंग स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल थोडासा पायावरती हाताळला, त्याला मात्र फक्त दिशा दिली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत सोने का मी एक मोठा खेळाडू आहे, का मला एक लिजेंडरी क्रिकेटर म्हणलं जातं, याचं प्रत्यक्ष त्याने मागील सामन्यामध्ये देखील दाखवलं. या सामन्याची सुरुवात देखील ते ज्यांची ओळख आहे त्या ओळखीचा साजेसी खेळही करताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा बॉल घेऊन यावेळेस पुन्हा एकदा अनिल पाटील प्रशांत सोनेसाठी. यस, इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राकेश यांचा सुरेख, स्वप्नील यांचा सुरेख प्रयत्न होता झेल घेण्याचा. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. ड्राईव्ह केली जवळपर्यंत बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. सिंगलने मात्र स्ट्राईक चेंज होईल आणि प्रशांत सध्याच्या घडीला आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. थोडंसं कुठेतरी जीव मुठीत होता. जेवढा वेळ बॉल हवेत होता तेवढा वेळ मात्र प्रशांतच्या वाटेराख्यांचा देखील. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. 5 धावा असतील धावफरकावरती. चला कडवे किंग्स, आपण आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये आई जुगाई देवी चषक 2024 मध्ये आपला सहभाग नोंदवला, त्याबद्दल तुमचं देखील आभार व्यक्त करतो. यावेळी चालव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलची एज घेऊन बॉल चाललाय सर शॉर्ट फायनलिंग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी फायनलचा क्षेत्ररक्षक बॉलला फील करतील आणि बॉलची फेक होईल. त्या दरम्यान मात्र निश्चितच एक धाव घेतली जाईल आणि स्ट्राईक देखील यामुळे चेंज होईल. फारसं या ठिकाणी मोठ्या फटक्यांवरती दारोमदार न ठेवता सिंगल डबलला देखील खूप महत्व देताना दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत आणि स्वप्नील. डावखुरा उजव्या हाताचा कॉम्बिनेशन घेऊन मात्र मैदानात उतरली हा टीम. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कटचा फटका. वा वा वा, याला मात्र शब्दच नाही. प्रशांत सोनेच्या बॅट मधून एक क्लासिकल, दर्जेदार, अप्रतिम, लाजवाब असा फटका निघताना चेंडू जाईल सर डीप बॅकवर्ड पण सीमारेषेच्या बाहेर. चौकार येईल प्रशांतच्या बॅट मधून. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार या ठिकाणी प्रशांत सोनेच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि थोडंसं महागडं षटक, 3 षटकांची असणारी ही लढत. यामध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. थोडंसं महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या चौकारानिशी मात्र धावफलक जर पाहिलं तर 14 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपन्न झाला. 5 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा धावफलकावरती. अखेरच्या चेंडूवरती गोलंदाज कमबॅक करणार का फलंदाज पुन्हा एकदा त्याच्यावरती आक्रमण करणार की डिफेन्सिव्ह करणार, हे क्वेश्चन मार्क असेल, प्रश्नचिन्ह असेल. पण ट्रॅकवरती अनिल पुन्हा एकदा सज्ज होतील प्रशांतसाठी. अको टप्प्याचा बॉल, शॉर्ट पुलचा फटका, पुल ब्युटिफुल, वंडरफुल. वा वा प्रशांत वा, काय लाजवाब टच मध्ये दिसतोय हा फलंदाज. प्रशांत सोनेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
विथ साऊंड ऑफ बॅट. काय अप्रतिम दर्जेदार त्यांच्या बॅटमधून देखील फटके येतात. यश इथे मात्र फुलटॉस होता. थोडंसं गतीमध्ये केलेलं परिवर्तन, धावचीची संधी, क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पोहोचतील, बॉलची फेकी होईल. थोडासा कुठेतरी फेकी आपल्याला लेझी पाहायला मिळाली, परंतु त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली होती आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 26 या आकड्यावरती. या ठिकाणी पहा नाणेफेक केली जाईल. जुगाई स्पोर्ट्स सावर्डे वर्सेस RCC गवळेवाडी. यस इथे मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. स्वप्नील यांचा बॅटची लिडिंग घेत बॉल चाललाय सरळ. येस या ठिकाणी आम्हाला ट्रॉफीचं जे सौजन्य लाभलंय ते अर्थातच दत्तू साधू खोत यांच्या स्मरणात विष्णू दत्तू खोत यांच्याकडून आम्हाला प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे तो लाभलेला आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा चषक आहे तो सतीश रंगराव खोत यांच्याकडून, यांचं देखील हार्दिक असा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर श्रीपती रामा रवंदे यांच्या स्मरणात रमेश श्रीपती रवंदे यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचा चषक आम्हाला लाभलेला आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचा चषक असेल तो अशोक हिंदुराव रवंदे यांच्याकडून. यांचं सर्व चषक दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक असं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच जे आम्हाला शिल्ड ट्रॉफीज लाभले ते योगेश शाकाराम लोखंडे यांच्याकडून. त्याच्यानंतर होणारा सामना असेल अर्थातच 26 धावा असतील धावफलकावरती. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल RKCC चिखलवाडी वर्सेस श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरंबाळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती असतील तब्बल 13च्या सराने 26 धावा आणि अमोल येथील तिसरा आणि स्लॉग ओव्हरचा षटक घेऊन पहिल्याच बॉलवरती मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धाव घेतली जाईल. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फक्त मोठे फटके म्हणजेच क्रिकेट नाहीये, तर सिंगलला डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करणं हे देखील क्रिकेट आहे हे दाखवताना आपल्याला दोन्ही फलंदाज स्वप्नील असतील किंवा मग प्रशांत असतील. यावेळेस फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल चाललाय सरळ, 1 बाउन्स घेत सीमारेषा पार. प्रशांत सोनेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार क्लासिकल असा चौकार. 4 धावा. या ठिकाणी मात्र कर्वे किंग्स संघाला देखील या ठिकाणी स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. यावेळेस मात्र खूप दूरवरचा प्रवास करून नितीन मात्र बॉल पर्यंत पोहोचले. जवळपास एक्स्ट्रा कव्हर वरून लॉंग ऑन. येस कॅमेरामॅन थोडंसं इकडे फोकस करा कॅमेरामॅन. कर्वे किंग्स संघाला मात्र या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. टप्प्याचा बॉल शॉट पुलचा फटका. यावेळेस उंची जास्त, एलिव्हेशनची कमतरता, परंतु यावेळेस मात्र झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील बघता बघता मैदानामध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहा असे साधे सोपे झेल तुम्ही ड्रॉप करू शकत नाहीये. ज्या दर्जाचं तुम्ही क्रिकेट खेळताय त्या ठिकाणी ही तुमच्याकडून अपेक्षा नाही. चांगले क्षेत्ररक्षक आहात म्हणून तुम्हाला सीमारेषा लगत उभं केलंय, परंतु प्रशांत सोनेला मात्र या ठिकाणी आणखीन एक जीवनदान मिळताना पाहायला मिळते. धावफलकावरती असतील तब्बल 36 धावा. 3 षटकांची असणारी लढत. अखेरचं षटक, स्लॉवरचं षटक यावेळेस पाहावं लागेल. पंचांच्या दिशेने मात्र प्रशांतने आशाभूत नजरेनं पाहिलं होतं. पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होते, परंतु पंचांनी देखील आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. फेअर डिलिव्हरी असेल आणि अखेरचा एकच चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जर का मोठा फटका आला तर मात्र निश्चितच चांगलं धावफलकावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव निश्चितच घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होईल का आणि डायरेक्ट हिट. चांगला फेकी आपल्याला पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून आणि षटक देखील अप्रतिम राहिलं. शेवटचं आपण जर पाहिलं तर तब्बल 11 धावांचं षटक राहिलं पहिल्या 2 षटकांचा विचार करता आणि 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला असता धावफलकावरती असतील तब्बल 37 धावा असतील. 38 धावांचं आव्हान असेल मलसवडे टीम समोर. 18 चेंडू आणि 38 धावा. चला विनंती असेल RKCC चिखलवाडी
आणि श्री रत्नाई निनाय स्पोर्ट्स बुरुंबाळ. चला सागर त्याचबरोबर सचिन दोन्ही कॅप्टन्सना माझी विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये ची स्पर्धा आईजोगाई देवी चषक 2024 यासाठी आम्हाला जे या स्पर्धेसाठी जे काही दाते आहेत त्यांचं देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्हाला सन्मान चिन्ह जी दिली ना श्री गणेश शेठ महांगरे साहेब फळबाजार वाशी यांच्याकडून आम्हाला ते संपूर्ण स्पर्धेसाठी जे सन्मान चिन्ह आहेत ती देखील लाभलेले आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज साठी जो आम्हाला चषक लागला आहे तो अर्थातच राज 11 ठाणे यांच्याकडून. त्यांच्या समवेत बेस्ट बॉलरसाठी जो चषक असेल तो DJ निनाई 25+ फरखंदळे सुरेश दिनकर पाटील यांच्याकडून आहे. विनंती असेल चिखलवाडी आणि बुरंबाळ. चला सचिन सागर केसरकर किंवा सुशांत कुणी असाल तर एक प्रतिनिधी पाठवा नाणेफेकीसाठी. तो उत्कृष्ट गोलंदाज आहे त्याच्यासाठी आम्हाला जे चषक लाभलाय अर्थातच बाळाबाई ज्ञानू खोत यांच्या स्मरणार्थ पांडुरंग ज्ञानू खोत यांच्याकडून. त्यांच्या समवेत बेस्ट फिल्डर हा देखील आज चषक आहे जो आम्हाला लाभलाय श्री जुगाई देवी महिला संस्था सावर्डे बुद्रुक यांच्याकडून. मी पुन्हा एकदा सर्व दात्यांचं आयोजन टीम आणि जुगाई देवी चषक 2024 यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. चला सागर केसरकर किंवा सुशांत आप्पे कोणी असाल तर या ना त्वरित, कारण प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी अवेलेबल आहेत आणि आपल्याला नियम आहे की मिड इनिंग मध्ये नाणेफेक करणं कंपल्सरी असेल. चला त्वरा करा अनिल पाटील आणि कंपनी. त्याचबरोबर प्रशांत सोने थोडंसं सहकार्य करा, फास्ट खेळा, नियोजित वेळेच्या आपण बरंचसं पाठीमाग आहे. चला टॉस करून घ्या. कॅमेरामॅन थोडंसं इकडे फोकस करा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय RKCC चिखलवाडी वर्सेस श्री रत्नाई निनाई स्पोर्ट्स बुरंबाळ या दोन मातब्बर संघांमध्ये. दोन्ही एकाच विभागातून येणाऱ्या टीम्स आहेत त्यामुळं दोघांचं कौशल्य देखील पणाला असेल, प्रतिष्ठा देखील पणाला असेल, कारण दोन्ही एकाच विभागातून सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. कोकण विभागात आपण या दोन्ही टीम्स खेळताना पाहायला. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. येस चला सागर यांचा छापा असा कॉल असेल. चला RKCC चिखलवाडी कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही नाणेफेक जिंकलेले आहे. त्वरित आपण आपला निर्णय सांगायचा तर बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत सोने समोर राकेश. पहिलाच बॉल यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश येताना पाहायला मिळत आहे. टार्गेट जरूर 38 धावांचा आहे. 12.75च्या सरासरीने जवळपास धावा बनवावे लागतील आणि प्रशांत सोने आपल्या अनुभवाचा वापर कशा प्रकारे करतील हे देखील पाहावं लागेल. आखूड टप्प्याचा बॉल आणि बंदुकीतून गोळी जशी सुटते त्या वेगाने बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय राकेश यांनी. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल, थोडीशी चुकी झाली प्रशांत यांच्याकडून आणि त्यावरती केलेलं आक्रमण. बॉल चाललाय सर सीमारेषा बाहेर, षटकार. पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, दुसरा बॉल वरती आक्रमण केलं, आक्रमण सरळ सीमारेषा पार देखील घालवलं. राकेश सांगतायत मी देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा
प्रशांत सोने कमबॅक करतील का? यस यस यस, हे आहे कमबॅक. यावेळेस थोडासा मागील बॉलवरती थोडासा टप्पा चुकला, परंतु यावेळेस अचूक टप्पा हेरला त्यांनी. बॉलवरती कमबॅक करणारा बॉल ठरतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 6 धावा धावफलकावरती असतील. अजूनही मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पाहावं लागेल उर्वरित 3 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका येईल का? याची ते खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला बॉल जरी आपण पाहिलं तर एक बॉल षटकार गेला, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू कमबॅक करून देणारे ठरतायत प्रशांतसाठी. परंतु स्ट्रायकिंग गेनवरती पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग गेनवरती असणारा फलंदाज अर्थातच अमोल आपल्याला पाहायला मिळते. प्रथमच या इनिंगमध्ये स्ट्रायकिंग गेनवरती अमोल देखील पाहावं लागेल कशा प्रकारे साथ देत आहेत निश्चितच राकेश यांना. यस, इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. निश्चितच एक षटकार, एक चुकीचा चेंडू वगळता बाकी 4ही चेंडू आपण जर पाहिलं ना तर लाजवाब होते. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. एस्टेनच्या मागून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल एस्टेनच्या मागून आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये संग्राम पारळे थोडंसं आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर 2-3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक स्क्वेअर लेगला, एक मिड विकेट काउ कॉर्नरला, एक लॉंग ऑनला, एक एक्स्ट्रा कव्हरला. येस, इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची समाप्ती होईल. एक षटकार वगळता लाजवाब अप्रतिम अशा षटकाची समाप्ती होईल. अवघ्या 7च धावा खर्च केल्या, तो षटकार येत नव्हता, तर मात्र एकाच धावेचा षटक राहिला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये, कारण राकेशने देखील दाखवून दिले तुम्ही मला थोडासा आखूड टप्प्याचा बॉल टाकला, मी देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे, मी देखील तो बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, बनवावे लागतील 31 धावा. 12 चेंडू आणि 31 धावा, हे षटक सांगून जाईल सामन्याचं चित्र काय आहे. सामन्याचं चित्र स्पष्ट होईल या षटकामध्ये. चला त्वरा करा प्रशांत, थोडंसं सहकार्य करा, फास्ट खेळा. चला बॉलिंग ट्रॅक वरती मात्र सलामीला येऊन चांगली फलंदाजी करणारा फलंदाज पहिल्या इनिंग मध्ये होता. दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र त्याचं रूपांतर गोलंदाजामध्ये झालंय आणि स्वप्नील डावकुरे आताचा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून असेल. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने यावेळेस राकेश साठी पाहावं लागेल. डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे. बॉल पाडल्यानंतर बाहेर काढतायत की आतमध्ये वळवतायत हे देखील पाहावं लागेल. दोघांचंही कौशल्य पणाला असेल. परंतु पहिलाच बॉल घेऊन स्वप्नील याची ते फुलटॉस चेंडू, त्या ठिकाणी मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत डीपमधून फेकी येईल आणि बॉल गॅदर होईल तो दरम्यानच्या कालावधीत 2 धावा निश्चितच घेतल्या जातील. पहिल्याच बॉलवरती दुहेरी प्राप्त केली आणि धावफलक जाऊन पोहोचलं 9 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण असेल. सामना सध्याच्या घडीला जर पाहिलं तर डोलायमान अवस्थेत दोन्ही संघांना संधी आहे, परंतु संधीचं सोनं कोणती टीम करेल. इथे मात्र अशी चुकी करणार तर मात्र निश्चितच बॉलला उंची जास्त होती, एलिव्हेशनची कमतरता. राकेशला देखील स्वतःच्या शॉटवरती विश्वास नाहीये, कारण बॉल ज्या पद्धतीने त्यांनी खेचून मारला होता त्यांना देखील आशा होती की बॉल सीमारेषा ओलांडेल, परंतु बॉलला थोडंसं कनेक्शन चुकीचं ठरलं. बॉलला उंची जास्त झाली, लांबीची कमतरता झाली आणि मिड विकेट कॉर्नरमध्ये कोणत्या चुकी झाली नाहीये. याची त्या आखूड टप्प्याचा बॉल, नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये नितीन येताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. नितीन आपण बऱ्याच वेळा पाहिलंय, नितीन यांच्या बॅटमधून देखील मोठमोठे फटके येताना पाहायला मिळतात. परंतु स्वप्नील कुठेतरी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतायत.
वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतोय माळसवडे संघ, परंतु समोर अमोल कांबळे सारखा एक मातबर खेळाडू आहे. इथे मात्र वेग होता, वा काय भन्नाट वेग होता. अगदी बॅटर देखील पूर्णपणे अपयशी होताना पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, जे पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं तेच या ठिकाणी दुसऱ्या इनिंगमध्ये देखील पाहायला मिळतंय. सिंगल डबलला फारसं महत्त्व देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज लेग बायच्या स्वरूपात मात्र हा 2 धावा घेतल्या जातील आणि दुहेरीने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. पंकज यांनी आपण पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन करताना जो झेल पकडला अप्रतिम, त्याची ते खोलवर टप्प्याचा चेंडू. यास पुन्हा एकदा जो मिडल ब्लॉक क्षेत्ररक्षक आहे तो सातत्याने बीट होताना पाहायला मिळतोय. 2 धावा निश्चितच घेतले जातील. दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचले. इथे पुन्हा एकदा 2 धावा निश्चितच घेतले जातील आणि दुहेरीने धावफलक जर पाहतलं तर जाऊन 16 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन असेल. पहिल्या 2 चेंडूवरती सामन्याचं चित्र स्पष्ट होईल, परंतु यावेळेस ससेगाव टीमच्या दिशेने विचार केला तर गोलंदाजाला फक्त डोकं शांत ठेवून आपण कोणतीही चुकी न करता गोलंदाजी करायची आहे. त्याच्या विरुद्ध आपण जर पाहिलं ना तर नितीन सध्या स्ट्रायकिंग एंडवरती असतील, त्यांना मात्र आक्रमक खेळी निश्चितच करावी लागेल. कारण 6 चेंडूमध्ये 22 धावा, पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 मोठा फटका येणं निश्चितच अनिवार्य असेल. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र आपल्याला जर पाहायला मिळालं तर संजय येतील. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय संजय पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने 8 ते 10 पावलांचा रनअप घेण्यासाठी सज्ज होतील. प्रशांत सोने पहा आपल्या टीमला कशा पद्धतीने चीअर अप करतायत, लीड करतायत, कारण अनुभव आहे. अनुभवाचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत आणि वेल जज कॅच त्या ठिकाणी आणि नितीनची खेळी संपुष्टात येईल. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम माळसवडे संघाला. डीजे प्लीज. तर एक मोठी विकेट मात्र गळायला लागताना आपल्याला पाहायला मिळेल नितीनच्या स्वरूपात. तर नवीन बॅटर मैदानामध्ये अनिल स्वतः कर्णधार. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. बॉल चाललाय सरळ 1 बाउन्स घेत सीमारेच्या पार चौकार येईल. यावेळेस आपण जर पाहिलं तर गणेशच्या बॅटमधून अकरा 4थ्या क्रमांकावरती गणेश नामक बॅटर मात्र या ठिकाणी आमंत्रित केले, पाठवून दिलेला आहे. गणेशने देखील दाखवले पहिल्याच बॉलवरती चौकार खेचत 4 चेंडू आणि इथून मात्र 18 धावांची गरज असेल. 4 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक असेल. 18 धावा बनवाव्याच लागतील. या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान अबाधित ठेवण्यासाठी पराभूत संघ मात्र या स्पर्धेचा निरोप घेईल. या स्पर्धेतून त्यांचं आव्हान संपुष्टात येईल, परंतु विजयी संघ मात्र यावेळेस बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. संजय ऑन बॉलिंग ट्रॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर गणेश. यश इथे मात्र बॅटची एज घेतले. यष्टीरक्षक स्वतः बॉल खाली येत आहेत. कोणती चुकी नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज गणेश बॅक टू द डॅग आउट. यस डीजे है. नेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल
पाटील. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 3 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील तब्बल 18 धावा. 3ही चेंडूवरती आपल्याला 3 षटकार खेचावे लागतील. अनिल पाटील करतील काही किमया. पहिलाच बॉल यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला पाहायला मिळतोय. स्वप्नील येथील बॉलवरती चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र सामन्याचं चित्र कुठंतरी थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय ससे गाव टीमच्या दिशेने. कारण मी या षटक सुरू होण्यापूर्वीच पहिलं षटक होण्यापूर्वीच सांगितलं होतं की सामन्या या षटकातील पहिले 2 चेंडू सामन्याचं चित्र स्पष्ट करतील. त्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती आलेली विकेट हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आला. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल फील्ड होईल.